करता 1729 आचार्य अकॅडमी पुणे, बारामती, इंदापूर, छत्रपती संभाजीनगर। राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांचे ऑडिट होणार, अनियमितता आढळल्यास कारवाई करणार मंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती। धर्मादाय कार्यालयात नियमांच्या अंमलबजावणीचीही तपासणी होणार। रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार, रुग्णालयाच्या चौकशी समितीत दावा, जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही, गर्भधारणेत जोखीम असल्याची पूर्वकल्पना दिली होती असाही दावा। आम्ही काउंटरवर 3 लाखांची कॅश घेऊन उभे होतो, जमीन विकून पैसे देण्याचीही आमची तयारी होती, मात्र 10 लाख दिल्याशिवाय आम्ही ॲडमिट करून घेणार नाही असं रुग्णालयाने स्पष्ट सांगितलं। भिसे कुटुंबाने चौकशी समितीचे आरोप फेटाळले। शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात, कधी शेतीत गुंतवणूक करता का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा शेतकऱ्यांनाच त्यांनी सुनावलं कर्जमाफीचं आश्वासन, मात्र हवेतच विरली। राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका, आंबा, ज्वारी, गव्हासह भाजीपाल्याची नासधूस, तर भंडाऱ्यात वीज पडून दोघांचा मृत्यूची घटना। मुंबईत अनेक ठिकाणी धुळीचं साम्राज्य, हवेच्या गुणवत्तेत कमालीची घट, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धूळ पसरल्याचं चित्र। कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाची हजेरी, नागरिकांची धावपळ, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फलक कोसळण्याच्या घटना, रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम, काही भागात वीज पुरवठा खंडित। महाराष्ट्रात मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला मनसेला इशारा। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचं खळखळ टॅग सुरू। रिझर्व्ह बँकेचे 2014चं परिपत्रकच आम्ही बँकांना दिले, कायद्याचं पालन न करणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीआधीच वक्फ विधेयकाला आव्हान, ओवेसी काँग्रेस खासदारांची सुप्रीम कोर्टात याचिका, लोकसभेनं नंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर, आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार। ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क लागू करण्याच्या धोरणामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकलं, इतर देशांकडूनही पावलं उचलण्याची धमकी, कॅनडाने अमेरिकन वाहनांवर 25% तर चीनने 34% आयात शुल्क लावलं।